नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत। मागच्या ट्विस्टमध्ये आपण बघितलं की अद्वैतच्या माणसांनी कलाला दुकान विकण्यासाठी फोर्स केलेला असतो, परंतु कला मात्र दुकान विकायला तयार नसते। म्हणून त्या दुकानदारांनी कलाचं दुकान डायरेक्टली जाळून टाकलेलं असतं। त्या दुकानासोबत कलाची स्वप्न सुद्धा जळून खाक झालेली असतात आणि त्या टेन्शनमध्ये कला त्या आगीमध्ये अडकलेली असते। अद्वैत जातो आणि कलाला वाचवतो। त्याच वेळी अद्वैतचा अपघात होतो आणि जळता खांब हा अद्वैतच्या पाठीवर पडल्यामुळे अद्वैत तिथेच बेशुद्ध होतो। कला आता रिक्षामधून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असते। कलाला काय करावं तेच सुचत नसतं। कलाला असं वाटत असतं की अद्वैतची आज जी काही परिस्थिती झाली आहे ती माझ्यामुळेच झाली आहे। कदाचित मी दुकानावर काम करण्याचा हट्ट जर सोडला असता तर आज अद्वैतची ही परिस्थिती नसती। हे सगळं जे काही झालंय ते माझ्यामुळेच झालंय आणि ती स्वतःलाच या गोष्टीचा दोष देत असते। तर अद्वैत तिला समजावून सांगत असतो की कला असं काहीच नाहीये, तू स्वतःला दोष देऊ नकोस आणि तू रडू नकोस, कारण तू रडताना अजिबात चांगली दिसत नाही, तू फक्त माझ्याशी भांडताना चांगली दिसते। असं म्हणून अद्वैतने डोळे मिटलेले असतात आणि अद्वैत पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो। कला आता अद्वैतला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेली असते। हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर लगेचच अद्वैतवर उपचार करायला सुरुवात करतात। त्यानंतर कला अद्वैतचा ॲक्सिडेंट झालाय ही बातमी जेव्हा घरी देते तेव्हा घरातले प्रचंड घाबरतात। सरोज तर अगदी बेशुद्धच पडते। सरोजला प्रचंड टेन्शन आलेलं असतं। कसंबसं सरोजला शुद्धीवर आणलं जातं आणि मग सर्व मिळून हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात। नैनाचं आणि राहुलचं सुद्धा लग्न झालेलं असतं, त्यामुळे रोहिणी ही नैना आणि राहुलला म्हणत असते की तुम्ही आता अद्वैतचा ॲक्सिडेंट झाला या गोष्टीचा फायदा घ्यायचा। तुम्ही दोघांनीही अद्वैतच्या पुढे पुढे करायचं, जेणेकरून तुम्हाला अद्वैतची किती काळजी आहे हे सगळ्यांना दिसलं पाहिजे आणि तुम्ही अद्वैतची किती काळजी घेताय, तुम्हाला या घरच्या इज्जतीची किती काळजी आहे हे या गोष्टीतून दिसलं पाहिजे। राहुल आणि नैना तिच्या गोष्टीला संमती देतात। घरातले सर्वजण आता हॉस्पिटलमध्ये आलेले असतात। सरोज आल्या आल्या कलाला विचारत असते की माझा अद्वैत कुठे आणि तो कसा आहे आणि त्याला किती लागलंय। तर कला सांगत असते। कला एकीकडे रडत असते आणि कलाला काय सांगावं तेच कळत नसतं। आबा आता कलाला विचारत असतात की कला काय झालंय ते आम्हाला जरा सांगशील का। तेव्हा आता कला सगळ्यांना सांगू लागते की खरं तर हे जे सगळं झालंय ते माझ्यामुळेच झालंय। अद्वैत मला वाचवण्यासाठी आगीमध्ये आला होता आणि त्यामध्ये त्याच्यासोबत हा ॲक्सिडेंट झाला आणि जळता खांब त्याच्या पाठीवर पडल्यामुळे तो बेशुद्ध झालाय। ही गोष्ट जेव्हा सरोज ऐकते तेव्हा सरोजला आता कलाचा इतका राग येतो की ती डायरेक्टली कलाच्या कानाखाली ठेवून देते आणि म्हणत असते की काय प्रॉब्लेम आहे ग तुझा। तुम्ही दोघी बहिणींनी माझ्या अद्वैतचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय। पहिल्यांदा ह्या नैनाने केलंय आणि आता तू करतीयस। काय भेटलं ग तुला हे सगळं करून। आणि माझा मुलगा म्हणत होता ना तुला त्या जगदंबा भांडारमध्ये काम करू नकोस, तरी सुद्धा तू त्या कामावर गेली। घरातल्यांचं तुला कधी ऐकायचंच नसतं का। आबांनी सुद्धा तुला तिथे जाण्यासाठी नकार दिला होता, तरी सुद्धा तुला जे करायचं असतं तेच तू नेहमी करतेस। सरोज आता कलाला नको नको ते बोलत असते आणि कला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेत असते, कारण कला सुद्धा या गोष्टीला स्वतःला जिम्मेदार ठरवत असते आणि स्वतःची चूक आहे असं म्हणत असते। सरोज आता कलाला वॉर्निंग देते की इथून पुढे जर तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आली आणि मला माझ्या मुलाच्या आजूबाजूला जरी दिसली तरी माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल। तुझी सावली माझ्या मुलावर पडता सुद्धा कामा नये, त्यामुळे आत्ताच्या आता इथून चालती हो आणि पुन्हा मला तोंड दाखवू नको आणि चांदेकरांच्या घरात येण्याची तुला पुन्हा काहीही गरज नाहीये। असं आता सरोजने धडकपणे कलाला सांगितलेलं असतं आणि कलाला हॉस्पिटलमधून बाहेर हाकलून दिलेलं असतं। तरी सुद्धा कला हॉस्पिटलमधून बाहेर जाते, परंतु हॉस्पिटलच्या बाहेरच ती थांबलेली असते, कारण तिला खरंच अद्वैतची खूप काळजी वाटत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींची जिम्मेदार स्वतःला ती ठरवत असते। घरातले सर्वजण खूपच पॅनिक झालेले असतात। सरोज तर नुसती रडतच असते। तर रोहिणी म्हणते की सरोज बहिणी, मी काय म्हणते की आपण सर्वजण आता घरी जाऊयात। रोहिणी सरोजला म्हणते की सरोज बहिणी, आपण एक काम करूया, आपण सगळे घरी जाऊयात। अद्वैत हॉस्पिटलमध्ये आहे तर अद्वैत सोबत नैना आणि राहुल दोघंजण थांबतील। तसेही माझे नैना आणि राहुल दोघंही खूप जिम्मेदार आहेत, तर ते दोघे इथे थांबतील, आपण सर्वजण निघून जाऊयात। पहिल्यांदा सरोज म्हणते की नाही, मला तुझ्या सुनेवर आणि तुझ्या मुलावर तर अजिबात विश्वास नाहीये आणि त्यांच्यावर तर मी माझ्या मुलाची जबाबदारी कधीच टाकू शकत नाही। हॉस्पिटलमध्ये मी थांबते आणि हे फायनल आहे। तेव्हा आबा सरोजला सांगतात की सरोज, ऑलरेडी तुझी तब्येत खूप खराब आहे, तू सारखीच बेशुद्ध पडतीये, त्यामुळे तू इथे राहणं अजिबात बरोबर नाही। त्यामुळे माझं ऐक, नैनाला आणि राहुलला इथे थांबू दे, आपण सर्वजण घरी निघून जाऊयात। आता आबांच्या शब्दाला सरोज मान देते आणि घरातले सर्वजण आता घरी निघून गेलेले असतात। नैना आणि राहुल दोघंच जण हॉस्पिटलमध्ये थांबलेले असतात।
राहुलला मात्र अद्वैतसोबत थांबण्याची अजिबातही इच्छा नसते. जेव्हा घरातले सर्वजण निघून जातात तेव्हा राहुल नैनाला म्हणतो की मी देखील चाललोय इथून निघून. राहुल आता त्याच्या एका गर्लफ्रेंडला भेटायला गेलेला असतो जेव्हा अद्वैत हा हॉस्पिटलमध्ये असतो. नैना एकटीच हॉस्पिटलमध्ये असते आणि अद्वैतकडे लक्ष देत असते. परंतु बेशुद्ध असताना सुद्धा जेव्हा अद्वैत शुद्धीवर येत असतो तेव्हा तो कलाचंच नाव घेत असतो. नैना ही अद्वैतच्या जवळच बसलेली असते आणि अद्वैतचा हात तिने हातामध्ये घेतलेला असतो. अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत तू लवकर बरा हो, कारण मला तुला असं नाही बघवते. आणि अद्वैतला असं वाटत असतं की जणू काही कलाच त्याच्यासोबत बोलतीये. तो कलाला म्हणत असतो की तू जेव्हा माझी काळजी करतेस तेव्हा मला फार आवडतं आणि जे काही झालंय ना ते माझ्यामुळेच झालंय. तू अजिबात काही काळजी करू नकोस, मी सगळं काही ठीक करेन. त्याचवेळी जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा त्याला नैना समोर दिसते. पटकन तो नैनाच्या हातातून हात काढून घेतो आणि नैनाला तो विचारतो की तू इथे काय करतेस आणि कला कुठे. तेव्हा नैना सांगते की तुला कलापासून धोका आहे, त्यामुळे घरातल्या सर्वांनी कलाला बजावून सांगितलंय की कला आता तुझ्यापर्यंत कधीही पोहोचणार नाही. अद्वैत म्हणत असतो की असे कसं काय करू शकतात घरचे, त्यांना काही माहिती आहे का, त्यांना खरं काय आहे ते काही माहितीच नाहीये. अद्वैत नैनाला म्हणतो की तू माझ्याजवळ बसून राहू नकोस, तू आता इथून निघून जा. नैना म्हणते की पण अद्वैत मला तुझी काळजी आहे म्हणून मी इथे बसली आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो तुला माझी काळजी असेल, परंतु तू माझ्या भावाची बायको आहे आणि तू माझ्याजवळ असं बसणं मला योग्य वाटत नाही, त्यामुळे तू इथून निघून जा. तर आता नैना तिथून निघून जाते. कला आता अद्वैतला भेटण्यासाठी पुन्हा हॉस्पिटलच्या बाहेरून आता आलेली असते आणि अद्वैतला भेटण्यासाठी अद्वैतच्या वॉर्डमध्ये चाललेली असते. तेव्हा नैना तिला थांबवते आणि म्हणते की हे बघ, तुला अद्वैतच्या जवळ जाण्याची काहीही गरज नाहीये, कारण अद्वैतचा जीव तुझ्यामुळे धोक्यात आहे आणि मी तुला अद्वैतजवळ अजिबात जाऊ देणार नाही. घरच्यांनी मला तसं सांगितलंय की तुला अद्वैतच्या आसपासही फिरकू द्यायचं नाही. तेव्हा कला सांगत असते की नैनाताई प्लीज मला अद्वैतला भेटू दे, मला अद्वैतला भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि अगं मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. तर नैना तिला जाऊनच देत नसते. तेव्हा अद्वैत नैनाला म्हणतो की नैना कलाला आतमध्ये येऊ दे. आता अद्वैतनेच कलाला आतमध्ये यायला सांगितल्यामुळे आता कला आतमध्ये आलेली असते आणि अद्वैतला ती विचारत असते की अद्वैत तू कसा आहेस, तू बरा आहे का, तुला खूप लागलंय का, तुला खूप दुखतंय का. तेव्हा अद्वैत म्हणतो की कला अगं बस झालं, किती प्रश्न विचारशील, आणि हो मी बरा आहे. खरं तर मला कला तुझ्यासोबत खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तेव्हा कला म्हणते की नाही अद्वैत आता तू काहीच बोलू नकोस आणि आता तू फक्त गपचूप बसून राहायचं आहे आणि गपचूप झोपायचं आहे, आराम करायचा आहे. कला अद्वैतची खूपच काळजी घेत असते. अद्वैतला हवं नको ते सगळं बघत असते. अद्वैतला स्वतःच्या हाताने जेवू घालते, अद्वैतचे कपडे चेंज करत असते, सगळं काही कला स्वतःहून करत असते. त्यामुळे नैनाला मात्र खूप राग येत असतो. नैनाला असं वाटत असतं की म्हणजे बघा ना, यांचं लग्न मजबुरीमध्ये झालं, यांच्या दोघांच्याही मनात लग्न करण्याचं नव्हतं, तरी पण दोघं किती चांगले राहत आहे. नाहीतर एकीकडे आहे राहुल तर माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाहीये, माझ्याशी नीट वागत सुद्धा नाहीये. कला किती लकी आहे ना की तिला अद्वैतसारखा नवरा भेटलाय. दुसऱ्या दिवशी सकाळीच अद्वैतने ज्या माणसाला कलाचं दुकान खरेदी करायला सांगितलं होतं तो माणूस आता तिथे आलेला असतो आणि तो अद्वैतला म्हणत असतो की साहेब अहो मला माहीतच नव्हतं असं काय होईल, त्या माणसांनी डायरेक्ट कलाचं दुकानच जाळून टाकलं. तेव्हा अद्वैत त्यांना म्हणत असतो की तुम्ही इथे कशाला आले, तुम्हाला कळतंय का तुमच्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. परवा तो माणूस म्हणत असतो की सर मी जातो, परंतु जे काही झालं त्यामध्ये माझी काहीही चूक नव्हती. ते दुकानदार पेटले आणि त्यांनी डायरेक्टली कलाचं दुकानच पेटून दिलं, मी तर सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करत होतो. एवढं बोलून तो दुकानदार तिथून निघून गेलेला असतो. परंतु त्याचं आणि अद्वैतचं बोलणं कलाने ऐकलेलं असतं आणि कलाला आता समजलेलं असतं माझं दुकान विकत घेणारा दुसरा तिसरा नसून अद्वैत चांदेकर आहे आणि अद्वैतनेच माझ्या विरुद्ध त्या दुकानदारांना भडकावलं आणि त्यामुळेच त्या दुकानदारांनी माझ्या दुकानाला आग लावली. कलाला खूप राग आलेला असतो अद्वैतचा आणि अद्वैतला सुद्धा आता समजलेलं असतं की कलाने सगळ्या गोष्टी ऐकल्यात. कलाला स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नसतो की हे सगळं अद्वैतने केलंय. परंतु अद्वैतला कलाला सांगायचं असतं की माझा तसा काहीही उद्देश नव्हता, मला फक्त तुझी मदत करायची होती जेणेकरून तू तुझ्या वडिलांची मदत करू शकते आणि बँकेचे जे 20 लाख रुपये आहेत ते तू फेडू शकते, म्हणून मला तुझं दुकान विकत घ्यायचं होतं. आता दोघांनाही गैरसमज झालेला असतो. कला अद्वैतला विलन समजत असते आणि अद्वैत कलाला हेच समजवू शकत नसतो की जे काही केलं मी ते तुझ्यासाठी केलं. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे आपल्याला पुढील ट्विस्टमध्ये समजणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे रोजचे ट्विस्ट एपिसोड आपण चॅनलवर अपलोड करत असतो, त्यामुळे जर तुम्हाला हे आवडत असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा ट्विस्ट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.